आहे छत्रपती संभाजीनगर पूर्व या विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अतुल सावे विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या दरम्यान थेट सामना होतोय। दरम्यान जलील यांच्याकडून मतदारसंघात डोर टू डोर प्रचार केला जातोय। यावेळी जलील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। एनडीटीव्ही मराठीच्या कोण आला रे कोण आला कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। माझ्यासोबत आजची रॅली आपण कव्हर करतोय। इम्तियाज जलील माझ्यासोबत आहे। माहौल बन रहा है? बन रहा क्या? जिस दिन फॉर्म भरे थे उसी दिन माहौल बन गया था, उससे पहले बन गया था उसमें। अब तो ये फॉर्मेलिटी कर रहे हैं, उसके अंदर लोगों के बीच में जाके लोगों से आशीर्वाद ले रहे हैं, बस वही काम कर रहे हैं। बरं, ही निवडणूक जी आहे तर जातीय याच्याकडे चालली आहे। फडणवीसांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल, हे छत्रपती संभाजीनगर आहे, अकबर ओवीसींचं 15 मिनिटात, कुठेतरी ही जातीय म्हणजे जातीय समीकरणावर ही निवडणूक नेली जाते। ते त्याची सुरुवात जी आहे ना भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी सुरू केलेली आहे। ते कशा प्रकारे म्हणजे बटेंगे तो कटेंगे, त्यांचं बोलण्याचा अर्थ काय आहे, कोणाला तुम्ही उद्देशून सांगत आहे हे सगळं जे बोलत आहे तुम्ही, सगळ्यांना माहित आहे की त्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे। आम्ही निवडणूक लढत आहे, तुम्हाला काय समजायचं आहे आणि जातीचा आधार कोणी घेत असेल तर इलेक्शन कमिशन मध्ये कंप्लेंट करा। देवेंद्र फडणवीस साहेबाला मला सांगण्याची आवश्यकता येऊ देऊ नका। ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे, एका उच्च पदस्थ पदावर ते राहिलेले आहे। आता त्यांना काही तक्रार असेल तर आम्हाला ना सांगता मीडियामध्ये बडबड ना करता तुम्ही हे तो थेट इलेक्शन कमिशनला तक्रार करा, पोलिसांमध्ये तक्रार करा, जे काही करायचं आहे तुम्ही करा। दुसरा मुद्दा आहे की ज्या पद्धतीने हे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, या वादातून तुम्ही काय मुद्द्यांवर लोकांकडे जाताय, काय मुद्दे तुमचे आहेत? नाही, काय आहे की आमचं नेतृत्व संपवण्यासाठी ज्या भारतीय जनता पार्टी जे घाणेरडे राजनीती करत आहे ते कोणत्या आधारावर करत आहे? माझ्या विरोधात जे 15 उमेदवार उभे करण्यात आलेले आहे त्यांना तुम्ही पैसे देत आहे का नाही देत आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगावे। देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा परवा इथे आले होते त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगितलं, जितका पैसा तुम्ही ते मुस्लिम उमेदवाराला देऊ शकता तुम्ही द्या आणि त्यांच्या मताचा विभाजन कसा होऊ शकतो हे सगळं घाणेरडे खेळ तुम्ही खेळत आहे। मी तर प्रामाणिकपणे इलेक्शन लढत आहे, लावा ना तुम्ही तुमची ताकद लावा ना। इथे नरेंद्र मोदी साहेबांना का बोलवत नाही? इथे हिंगोलीपर्यंत आलेले आहे साहेब, त्यांना इथेही बोलवा। अतुल सावे असं म्हणाले की तुम्ही म्हणताय की पैसे देऊन उमेदवार केले। 200% मी प्रामाणिकपणे सांगतो, पण त्यांचं म्हणणं आहे की तुमचे समाजाचे लोक आहेत, तुमचे होत नाही, तुम्ही मुस्लिम नेते आहात ना, तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही का? तुमचे का होत नाहीये? नाही, काय आहे की पैशाच्या मागे पडणारे लोक असतात ना, सगळ्या जाती धर्मामध्ये असतात। आमच्याकडे पण आहे की ज्यांनी पैसे घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांनी पैसे घेऊन ते निवडणूक लढवत आहे। आता तुम्ही तुमचे जितके पैसे टाकायचे आहे त्यांच्यामध्ये टाका, माझ्यासाठी तर चांगलेच आहे। तुम्ही जितके पैसे खर्च करणार असेल तर इम्तियाज जलील आणि त्यांचा जो आहे तर ते रॅली निघालेली आहे। शहरातील किराडपुरा भागात ही रॅली सुरू आहे आणि प्रचारात ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतदारांच्या समोर जाताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर।